ती लहान असतानाच वडिलांनी घर सोडलेलं, आई धुण्या भांड्याची कामं करणारी, हातावरचं पोट असल्यामुळे स्वतःच्या मुलीचा सांभाळ करणंही अशक्य। अशा परिस्थितीत रिमांड होममध्ये दाखल झालेली कल्पना आज चार्टर्ड अकाउंटंट झाली आहे। कष्ट, जिद्द आणि आकांक्षेच्या जोरावर तिनं प्रतिकूल परिस्थितीलाही झुकवलं। आयुष्यभर दुःखाच्या आणि कष्टाच्या ओझ्याखाली वाढलेल्या कल्पनाच्या डोळ्यातून आलेले आनंद अश्रू तिच्या कष्टाची यशोगाथा सांगत होते। कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर अडचणींचे पाढे उगाळत बसण्यापेक्षा जिद्द, चिकाटी आणि धडपड हवी असं सांगितलं जातं। याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे पुण्यातली कल्पना दाभाडे। भेटायचे तिला, चला माझ्याबरोबर। वडिलांनी सोडून दिलेलं, नाईलाज म्हणून आईने रिमांड होममध्ये ठेवलेलं, अशी परिस्थिती कल्पनाने लहानपणीच पाहिली। प्रचंड दुःखाचे डोंगर पार करून महिला अनाथाश्रमात राहून शिका आणि कमवा या योजनेत काम करून कल्पनाने सीए होण्याचं आव्हान पार केलं। दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि त्याला मिळालेली मेहनतीची साथ याच्या जोरावर कल्पनाने हे यश मिळवलंय। मात्र हा खडतर मार्ग पाहिला तर अंगावर काटा उभा राहतो। नानापेठेतलं रिमांड होम आणि मग तिथनं माझी बदली अनाथ हिंदू महिला आश्रमात झाली। मग तिथं 11 वर्ष अशी राहिले आणि वडिलांना पोलिसांनी नेल्यानंतर ते परत आलेच नाहीत। ते तिकडनं ते निघून गेले दुसरीकडे आणि त्याच्यानंतर मग मी माझी आई असं दोघीच राहत होतो। मी पण नंतर हॉस्टेलला गेले, मग आई जिथं काम करायची तिथंच राहत होती। रिमांड होममध्ये 1 वर्ष राहिल्यावर कल्पनाने पदवीपर्यंतचं शिक्षण अनाथ हिंदू महिला आश्रमात राहून पूर्ण केलं। मुख्य म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने म्हणजे तर पहिलं क्लास लावताना की शक्य नव्हतं, तर तेव्हा सुद्धा समितीच्या लोकांनी फी भरली माझी काही, आणि काही दुसऱ्या एका ट्रस्टच्या लोकांनी भरली। एक माझ्या ओळखीच्या किंवा माझी मैत्रीण असं म्हणते वसंत रामास्वामी म्हणून आहेत, त्यांनी थोडी फीसाठी मदत केली। आणखीन बरेच फॅमिली आहेत की म्हणजे मी आता ज्यांच्याकडे राहते, म्हणजे ज्या खोलीत भाड्याने राहते, तर तिथलं जे कुटुंब आहे त्यांनी एक घरात सामावून घेतलं की संध्याकाळी किती उशीर झाला तरी माझं जेवण त्या स्वतः करतात आणि कधी त्यांनी माझ्याकडनं पैशाची अपेक्षा म्हणा किंवा कशाची अपेक्षा केली नाही त्यांनी। मात्र पदवीनंतर तिला हे महिला आश्रम सोडावं लागलं। पैशांची चणचण आणि राहण्याची अडचण, त्यामुळे पुन्हा शिक्षण खोळंबलं। पण शिकण्याची इच्छा तिला स्वस्थ बसू देत नव्हती। उदरनिर्वाह आणि शिक्षणाच्या खर्चासाठी लातूरमधील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसन योजनेत तिला काम मिळालं। 1995 ते 1999 या काळात लातूरमध्ये नोकरी करून पुणे विद्यापीठातून कास्पच्या शिष्यवृत्तीच्या आधारे M.Com पूर्ण केलं। लातूरमधील काम संपल्यावर 2004ला विद्यार्थी सहाय्यक समितीत ती रुजू झाली। सीए करायची इच्छा, पण असंख्य अडचणी, आव्हानं आणि संघर्ष समोर होता। रिमांड होम मधली मुलगी म्हणून अनेक जण वेगळ्या भावनेने तिच्याकडे पाहत, मात्र समितीच्या कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांनी तिला पाठिंबा देत नवी प्रेरणा दिली। त्यांच्या पाठिंब्यानेच सीए करण्याची इच्छा दृढ झाली। राहण्याची आणि जेवणाची अडचण, पुस्तकं घेण्याची अडचण, अशा परिस्थितीत पालकांकडे, देणगीदारांकडे राहून मित्रमैत्रिणींकडून पुस्तकं घेऊन तिनं सीएचा टप्पा पूर्ण केला। कल्पनाच्या यशामध्ये विद्यार्थी सहाय्यक समितीचा वाटा खूप मोठा आहे। इथे मिळालेली नोकरी, त्या निमित्तानं मिळालेला आर्थिक आधार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिवारातली मुलगी असं समजून तिला दिलेलं पाठबळ, हे तिच्या जडणघडणीमध्ये खूपच महत्त्वाचं ठरलंय। संस्था नसती तर कदाचित मी सीए झालेच नसते, एवढं खरं आहे। त्यांनी सगळ्याच बाबतीत ॲडजस्ट केलं, वेळ देणं, मला आर्टिकलशिपला मध्ये काही दिवस जावं लागलं तर तेव्हा पाठवणं, हे सगळं संस्थेमुळं शक्य झालं मला। आर्थिक मदत इथले कार्यकर्त्यांनी इंडिव्हिज्युअल संस्थेकडनं समजा शक्य नाही, कर्मचाऱ्यांना देता येत नाही, तर इंडिव्हिज्युअल लेवलवर त्यांनी मदत केली, आर्थिक केली, भावनिक केली, बाकीचा सपोर्ट जसा लागेल तसा, कामात मदत केली की काही कमी पडत असेल, मागं पडलं असेल तर ते पुढं ओढून आणणं, हे सगळ्या कार्यकर्त्यांनी केलं इथं जे येतात ते। आणि अगदी अपॉइंटमेंट करण्यापासून म्हणा तर मग निर्मलाताई खास करून ती अपॉइंटमेंट करून घेणे, हे करणं, आणि नंतर जसे जसे बाकीचे कार्यकर्ते येत गेले, जुने काही कार्यकर्ते, की त्यांनी
इतकं पटकन मला सामावून घेतलं की मला असं वाटलंच नाही की मी अगदी आत्ताच कामाला लागली आहे. कल्पना दाभाडे ही विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करते. गेली 9 वर्ष ती समितीमध्ये आहे आणि समितीच्या कामाशी अगदी एकरूप होऊन समितीचं कामही ती करते आणि अतिशय खडतर परिस्थितीतनं तिने हे यश मिळवलं. याचा आम्हाला तिच्याबद्दल फार अभिमान वाटतो आणि ती याचं श्रेय समितीला देते. हे तिला खरोखरच म्हणजे तिची कृतज्ञता जी आहे समितीची ही वाखाणण्यासारखी आहे. त्यामुळे समितीचा तिच्यावरती होणारा परिणाम किंवा झालेला परिणाम आणि समितीसाठी ती करत असलेलं काम हे दोन्ही परस्पर पूरक आहे आणि परत एकदा संपूर्ण समितीच्या परिवारातर्फे आम्ही तिचं अभिनंदन करतो आणि ह्याच्या पुढेही तिला जी काय मदत हवी असेल पुढच्या शिक्षणासाठी करिअरसाठी समितीकडनं तिला सर्व तऱ्हेचा पाठिंबा कायमच मिळत राहील. ज्या वडिलांनी त्यांना सुरुवातीच्या काळात सोडून दिलं त्यांना त्यांच्या उतार वयात सांभाळण्याचं काम कल्पनाने केलं. 1999 साली कल्पनाची आई जग सोडून निघून गेली तर 2004 मध्ये तिचे वडीलही गेल्याने कल्पना खऱ्या अर्थाने अनाथ झाली. मात्र असे दुःखाचे डोंगर पार करून कल्पनाने आपलं ध्येय साध्य केलंय. रिमांड होममध्ये राहणारी सगळीच मुलं गुन्हेगार नसतात. त्यातही कल्पनासारखी मुलं जिद्दीच्या जोरावर अनेक शिखर पार करतात. अशांसाठी काम करण्याची कल्पनाची इच्छा आहे. स्वतःची प्रॅक्टिस करण्यासोबतच विविध सामाजिक संस्थांना विधी सल्लागार म्हणूनही काम करण्याची तिची इच्छा आहे. कल्पनाच्या या अजोड कर्तृत्वाला सलाम. कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, पुणे.